माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार जिल्ह्यात राबविण्यात येत आहे। ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीवरून मोठी कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक API विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, पोलीस उपनिरीक्षक माजिद खान पठाण तसेच पोलीस हवालदार हे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पोळा चौक अकोला येथे दुपारी 2:30 वाजता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार दहीहंडा वेस खिडकीपुरा अकोला येथील शेख सद्दाम शेख मेहबूब व मोबिन कुरेशी मोहसिन कुरेशी यांनी खिडकीपुरा मस्जिद समोर त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जागेत गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली। सदरची माहिती पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री शंकर शेळके यांना देण्यात आली। यावरून ASP ईशान मॅडम निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री शंकर शेळके यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 2 पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून 3 वाजता नमूद ठिकाणी छापा टाकण्यात आला। छाप्यात एकूण 25 गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय, जखमी व अशक्त अवस्थेत आढळून आली। जनावरांना पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नसून ती कत्तलीसाठीच बाळगण्यात आल्याचे निष्पन्न झाले। सदर जनावरांची किंमत अंदाजे 6,15,000 इतकी आहे। आरोपींचा शोध घेण्यात आला असता ते त्यांच्या राहत्या घरी तसेच परिसरात मिळून आले नाहीत। तसेच जनावरांबाबत कोणतीही वैध कागदपत्रे उपलब्ध झाले नाहीत। सदर 25 गोवंश जातीची जनावरे पंचनामा करून जप्त करण्यात आली असून त्यांची देखभाल, सुरक्षा व उपचारासाठी आदर्श गो सेवा केंद्र ग्राम म्हैसपूर अकोला येथे अटी शर्तीवर सुपूर्द करण्यात आली आहेत। या प्रकरणी फरार आरोपी शेख सद्दाम शेख मेहबूब व मोबिन कुरेशी मोहसिन कुरेशी दोन्ही राहणार दहीहंडा वेस खिडकीपुरा अकोला यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आली आहे।